क्षेत्ररक्षण आहे. कौशल संघासाठी पहिले आणि वैयक्तिक पहिले असे षटक घेऊन येत आहेत. GS डान्स क्लासचे आपले ओनर जितू सर यांचे आगमन झाले आहे. तर DPL तर्फे त्यांचे स्वागत. त्यांनी आपली इथे उपस्थिती दाखवली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो. जितू सर धन्यवाद. आपले खूप खूप आभार. कुठलाही फेरबदल असेल कुठलाही चेंज असेल तर ते अंपायरला सांगावे. DPLच्या कुठल्याही रूलच्या अगेन्स्ट जाऊ नये. पंच आपल्या मैदानात आहेत त्यांना कुठल्याही गोष्टीची नोंद द्यावी. चांगल्याशी गोलंदाजाने एक चोरटी धाव काढली आहे. पुन्हा एकदा चोरटी धाव. चांगली अशी गोलंदाजी कौशलकांना पाहायला मिळत आहे इथे. तेवढीच चांगली फलंदाजी मुन्ना 11च्या फलंदाजांकडून आपल्याला या इथे पाहायला मिळत आहे. दिल्ली मास्टर प्रीमियर लीग दुसरा दिवस आणि पुन्हा असे अवांतर धावा एकूण 3 अवांतर धावा या चेंडूमध्ये आल्या आहे. एक वाईटचा आणि स्टंपच्या मागे 22-2. संघाची धाव संख्या झाली आहे 7. 2 चेंडू झाले आहेत फक्त कौशलचे आपल्या पहिल्या षटकामधील. आणि पुन्हा एकदा लेग बायचा 1 रन. 3 चेंडू झाले आहेत. संघाची धाव संख्या 8 झाली आहे. पुढच्या सामन्याच्या पण नाणेफेकीचे कौल ओढून घ्यावे. माझगावची मायमावली विरुद्ध ब्ल्यू बुल्स या संघांच्या कर्णधारांनी लवकर लवकर स्टेजजवळ आपली उपस्थिती दाखवावी आणि आपले नाणेफेकीचे कौल ओढून घ्यावे. एकूण धाव संख्या झाली 8. बिनगडी बाद आणि पुन्हा लॉंग ऑफच्या दिशेने फरकावला आणि अशी चोरटी धाव तेवढीच चांगली असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. माझगाव रॉयल चॅलेंजर नऊ धावा झाली आहेत. आणि असे बाद झाले आहेत. त्रिफळा उडवला आहे कौशल आणि आपल्या शेवटच्या चेंडूवर चांगली अशी गोलंदाजी. एकूण धाव संख्या झाली आहे 9. 1 to go. सॉरी क्षमा असावी. 5 चेंडू झाले आहेत. 9 धावा 1 गडी बाद. शेवटचा चेंडू पहिल्या षटकाखेरीस. आतिश जगताप फलंदाजीला आले आहेत आणि ऑफच्या दिशेने फिरकावून 1 धावा पटकावली आहे. 1 षटका अखेरी संघाची धाव संख्या झाली आहे 10. 1 गडी बाद. दहाच्या सरासरीने फलंदाजी करतायत मुन्ना 11चे फलंदाज.
आणि आजच्या दिवसात चांगली अशी कामगिरी करून दाखवली आहे मुन्ना 11, माझगावची माय माऊली, किंग कोब्रा, असे बरेच असे संघ आहेत. त्यांनी चांगली कामगिरी करून दाखवली आपल्या संघासाठी आणि त्यानुसार तेच संघ टॉपच्या 3 तालिकेवर बसले आहेत. चांगली असे फलंदाजी, एक धाव फरकावली आहे. संघाची धाव संख्या झाली आहे 11. दुसऱ्या षटकातील 1 चेंडू झाले आहेत. प्रथमेश आपल्या दुसऱ्या षटकामधील दुसरा चेंडू घेऊन येत आहेत आणि पुन्हा एक टॅप शॉट, चांगले क्षेत्ररक्षण आणि एक छोटी धावा. संघाची धाव संख्या झाली आहे 12. 1 गडी बाद. आणि बघूया चांगलीशी गोलंदाजी पण पंचांनी वाईट घोषित केला आहे. कुठेतरी धावांची जो स्पीड आहे जो जलद गतीने वाढत आहे आणि संघाची धावसंख्या झाली 13. 1 गडी बाद. दुसऱ्या षटकामधील फक्त 2 चेंडू झाले आहेत आणि कुठेतरी मुन्ना 11च्या फलंदाजांना लोकऱ्यांची गरज. प्रत्येक चेंडूवर कमीत कमी 1 धावा मिळवत आहेत मुन्ना 11चे फलंदाज एजे आणि अजिंक्य. पुन्हा एक टॅप शॉट बघूया. पंचकाने 1 धावा, 2 धावा दिल्या आहेत. चांगली अशी फलंदाजी एजे कडून. संघाची धाव संख्या झाली आहे 16. 1 षटक, 4 चेंडू पूर्ण. पुन्हा अशी चांगली गोलंदाजी, चांगले क्षेत्ररक्षण, एकही धाव नाही. कुठेतरी धावांची संख्या थांबवली आहे या चेंडूमध्ये. आणि पुन्हा असे बाद झाले आहेत. समजला नाहीये बॉल, गुगली बॉल आणि बाद झाले आहे. दुसरा गडी बाद पुन्हा 11 या संघाचा. संघाची धाव संख्या झाली आहे 16. 2 गडी बाद, 2 षटक पूर्ण. कुठेतरी धावांची जी गती आहे ती थांबली आहे शेवटच्या 2 चेंडूमध्ये. दुसऱ्या षटकाचा 3रा षटक घेऊन येत आहेत योगेश. संघासाठी 3रा आणि वैयक्तिक पहिलं षटक. स्ट्राईकला अजिंक्य आणि एक अवांतर धावा. दोनचा फटका. संघाची धाव संख्या झाली आहे 19. 1 चेंडू झाला आहे. योगेश आपले वैयक्तिक पहिले षटक टाकत आहेत संघासाठी आणि पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने फिरकावला. 1 धाव. 20 धावा झाल्या आहेत. 2 गडी बाद. चांगले असं यॉर्क बॉल आणि तेवढीच चांगले फलंदाजी. 1 धाव काढली आहे चोरटी आणि संघाची धाव संख्या झाली आहे 21. उमेश विलियम्स स्ट्राईकला आणि पुन्हा एकदा अवांतर धावा पंचांकडून घोषित केले आहे. संघाची धाव संख्या झाली आहे 22. कुठेतरी
अवांतर धावा रोखणे गरजेचं आहे आणि पुन्हा एकदा अवांतर धावा कुठेतरी जाऊन धावाचा डोंगर वाढतच चालला आहे आणि ते रोखणं गरजेचं आहे. अजून एक चोरटी धाव. पुन्हा एकदा अजून एक अवांतर धावा. पंचांचा निर्णय. एक धावा. संघाची धाव संख्या झाली आहे 26. 2 गडी बाद. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकाकरीत. पुन्हा एकदा अवांतर 10 धावांच्या वर अवांतर धावा टाकले आहेत तिथे माझगाव रॉयल चॅलेंजर या संघाने आणि त्यामुळे संघाची धाव संख्या झाली आहे 27. मुन्ना 11 त्या संघाची. तीन षटक संपले आहेत. संघाची धाव संख्या झाली 28. 2 गडी बाद. शेवटचे 6 चेंडू राहिले आहेत. रोशन. पुन्हा एकदा अवांतर धावा. संघाची धाव संख्या झाली आहे 29. एकूण 11 वाईड टाकले आहेत आणि 1 नो बॉल म्हणजे एकूण 12 एक्स्ट्रा टाकले आहेत 30 धावांमध्ये. पुन्हा एकदा 13वी अवांतर धावा. एकूण धाव संख्या झाली आहे 31. पुन्हा लेग साईडच्या दिशेने फिरकावून 1 धावा पटकावली आहे उमेश विर्वे यांनी आणि संघाची धाव संख्या झाली आहे 32. 2 गडी बाद. 3 षटक 1 चेंडू झाले आहे. शेवटचे 5 चेंडू उमेश विलियम्स स्ट्राईकला. सेकंड लास्ट है और एक मैच है इसके बाद हो जा. आणि हे बाद झाले आहेत. चांगलीशी गोलंदाजी शेवटच्या षटकात. एकूण धाव संख्या झाली आहे 33. 2 गडी बाद. आणि आजच्या दिवसाचे एव्हरेज स्कोर आहे 30 आणि 35च्या मध्ये. आणि हे एक धाव. चौतीस धावा झाल्या आहेत. पुन्हा त्रिफळा उडवलाय. चांगली अशी गोलंदाजी शेवटच्या षटकात रोशन करणं पाहायला मिळत आहे.
संघाची धावसंख्या झाली आहे 34. 3 गडी बाद, 4 गडी बाद. फलंदाजासाठी आले उजेफा, चांगले असे फलंदाज आहे. माझगावची माय माऊली आणि ब्यू ब्यूज पुढचे नाणेफेकी फेकीचे कौल उडून घ्यावे लवकरात लवकर. शेवटचा सामना या दिवसाअखेरीस माझगावची माय माऊली आणि ब्ल्यू बुल्स. आणि 4 षटक संपले आहेत. संघाची धावसंख्या झाली आहे 35. 4 गडी बाद. विजयासाठी 36 धावांची आवश्यकता आहे. माझगाव रॉयल चॅलेंजर या संघाला नाणेफेकीचे कौल उडवले आहेत. माझगावची माय माऊली हा संघ नाणेफेकीचा कौल जिंकला आहे आणि गोलंदाजी स्वीकारली आहे त्यांनी. प्रथमेश आणि आफताब हे फलंदाजीसाठी आले आहेत. माझगाव रॉयल चॅलेंजर या संघाकडून विजयासाठी 36 धावांची आवश्यकता आहे. नऊ धावांच्या सरासरीने मारावे रन धावावे लागतील तेव्हा या 36 धावाचा डोंगर पूर्ण होईल. चला बघूया कशी फलंदाजी करतायत माझगाव रॉयल चॅलेंजर संघ. पहिला चेंडू 1 धाव पटकावली आहे. चांगली अशी फलंदाजी प्रथमेश कडून. अजिंक्य घाई तडके कृपया करून स्टेजवर यावे. आणि हे बाद झाले आहेत. प्रथमेश कुठेतरी चोरटी धाव काढायला गेले होते पण सूत्र चुकले आणि बाद झाले आहेत दुसऱ्या चेंडूवर.
ओमकार उर्फ मामा फलंदाजीसाठी. रोहित स्टार संघासाठी पहिले आणि वैयक्तिक पहिले षटक टाकत आहेत. चांगले असे गोलंदाज आणि हे षटकार मारलाय. कुठेतरी मामांना कळायला पाहिजे होतं की DPL मध्ये षटकार नाहीये. सुंदर चेंडू. डिलीमास्टर प्रीमियर लीग पर्व 13वे. भव्य दिव्य असं आयोजन. चांगलं असं क्षेत्ररक्षण. शेवटचा चेंडू. मिस्टर स्टार जर्सी नंबर 02 यांचा. सुंदर प्रयत्न ऋतिक यांचा. संघाची धाव संख्या एक षटका अखेर 5. या पुढील सामना माझगावची मायमाऊली विरुद्ध ब्लू बुल्स. नाणेफेकीचा कौल झालाय. पुढील गोलंदाज अजिंक्य. अवांतर धाव घोषित. सुंदर असा फ्लिक शॉट. आफताब भाई यांचा. रोशन झा उर्फ सोनू. सुंदर गोलंदाजी अजिंक्य यांची. पुन्हा चांगला शॉट आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण अतिशय यांचं. माझगावच्या मायमौली या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि त्यांनी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. सर्व खेळाडूंनी सज्ज राहायचंय. वेळेचा निर्बंध आहे आपल्याकडे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. चांगली चोरटी धाव आफताब यांची. अजिंक्य यांचा सामना करतील रोशन. चांगला शॉट आणि हा बॉल सीमारेषे पार. थोडीशी खराब क्षेत्ररक्षण. एजे यांच्याकडून. एजे खूप चांगले क्षेत्ररक्षण करतात. पुन्हा एकदा सुंदर शॉट. क्या बात है रोशन झा. खणखणीत चौकार. सगळा थकवा निघाला शॉट बघून. संघाची धाव संख्या 2 षटका अखेर 18. संघाला अजून जिंकण्यासाठी
12 चेंडूमध्ये 18 चेंडूंची आवश्यकता, सॉरी 18 धावांची आवश्यकता. चुकीची दुरुस्ती. अवांतर धाव आणि पुन्हा एकदा चोरटी धाव. धावसंख्येत भर. सामना खूप दोन्ही बाजूंनी वळतोय. अतिश हे सुद्धा एक चांगले गोलंदाज आहेत. चांगला लेग ब्रेक टाकतात. पुन्हा एकदा एक आणि हा चकवा. रोशन झा यांना काहीसा बॉल कळलेला नाहीये. सचिन पाटील यांना विनंती आहे त्यांनी कृपया नवीन बॅट्समन शिवम, एक अष्टपैलू खेळाडू आणि अवांतरित धाव आणि चांगली चोटी धाव. बघूया रनआउटचा कौल दिलेला आहे पंचांना. पंच काय इशारा देत आहेत? पंच जात आहेत थर्ड अंपायरकडे. आऊट घोषित निर्णय आलेला आहे थर्ड अंपायर कडून. शिवम हे धावचीत झाले आहेत. पुढील नवीन बॅटर कौशल, जर्सी नंबर 26. ओ, सुंदर प्रयत्न होता धावचित करण्याचा, पण काही तो सफल ठरलेला नाहीये. पुन्हा एकदा चांगली चोरटी धाव. एक धाव घोषित. संघाची धावसंख्या 24. 10 चेंडू 12 धावांची आवश्यकता. क्रिकेट या सामन्यात काहीही होऊ शकतं. पुन्हा एकदा अवांतरित धाव घोषित. समीकरण बदलतंय. 10 चेंडू 11 धावा. आणि हे त्रिफळाची झालेले आहेत. कौशल तुषार रांजणकर, कृपया कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. तुषार रांजणकर. न्यू बॅटर शशांक सिंग, एक अष्टपैलू खेळाडू. पुन्हा एकदा अवांतरित धाव घोषित. आणि हे पुन्हा त्रिफळाचीत. शेवटचे 2 गडी शिल्लक.
7 चेंडू 9 धावांची आवश्यकता. प्रयत्न करावेच लागणार आहेत आफताब यांना. चांगली चोरटी धाव आणि स्ट्राईक आफताब यांनी त्यांच्याकडे घेतलेली आहे. आफताब हे सेट बॅट्समन आहेत. नवीन बॅटर योगेश हे सुद्धा एक चांगले खेळाडू आहेत. माझगाव रॉयल चॅलेंजला कुठेतरी प्रयत्न करत राहायचे. प्रयत्न केल्यावर विजय नक्कीच मिळणार. कारण कोणीतरी म्हटलंय की लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तर प्रयत्न करत राहायचेच आहेत आणि खेळत राहायचंय. कुठेच डगमगायचं नाहीये. सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची. वेळेचा निर्बंध आहे आपल्याकडे. मुन्ना 11 या संघाला कळकळीची विनंती आहे. त्यांनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. शेवटचे 3 मिनिटं शिल्लक आहेत या इनिंगच्या समाप्तीसाठी. टायमर चालू आहे. नवीन गोलंदाज उमेश विलियम्स, माझगाव विभागातील अष्टपैलू खेळाडू. सामना करतील आफताब, एक सेट बॅट्समन माझगाव रॉयल चॅलेंज संघाचा. बघूया संघाचं काय होत आहे आता, काय करतात आपल्या संघासाठी कामगिरी. विशाल सूर्यवंशी, जर्सी नंबर 08. अवांतर धाव घोषित. अवांतर धाव घोषित. पंचाचा निर्णय अंतिम राहील. कृपया कोणीही पंचांशी वाद घालू नये. पंचांचा निर्णय अंतिम राहील. शेवटचे 3 मिनिटं राहिलेली आहेत. समीकरण बदललंय. 6 चेंडू 7 धावा. अवांतर धाव घोषित. आता समीकरण खूपच बदललं झालं आहे. 6 चेंडू 6 धावा. सुंदर फलंदाजी आफताब यांची. 5 चेंडू 5 धावा. उमेश सुद्धा काही मागे हटणार नाहीयेत. एक एक्सपिरियन्स खेळाडू. संघासाठी आता एक्सपिरियन्स दाखवायला लागणार त्यांना कुठेतरी. चांगली चोरटी धाव योगेश आणि आफताब यांच्यामध्ये. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. चार चेंडू 4 धावा. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. वेळेचा निर्बंध आहे आपल्याकडे. पुन्हा एकदा अवांतरित धाव घोषित. आता माझगाव रॉयल चॅलेंजर्सचा परडा भारी झालाय. 4 चेंडू 3 धावा. आणि हे बॉक्स आउट. आणि हे ऑल आउट. आणि मुन्ना 11 या संघाचा विजय झालेला आहे. मुन्ना 11चे सर्व मुन्ना भाई खूप खुश आहेत. खूप सुंदर क्रिकेट बघायला भेटलं. पुढच्या सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. माझगावची मायमाऊली विरुद्ध ब्लू बुल्स. दोन्ही संघांना विनंती आहे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे. फलंदाज आतमध्ये पाठवून द्यायचे. सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची. पंचांना विनंती आहे.
दिल्ली मास्टर प्रीमियर लीग पर्व 13वे आणि या दिवसाचा आज शेवटचा सामना माझगावची माय माऊली विरुद्ध ब्लू बुल्स. दिल्ली मास्टर प्रीमियर लीगचे सर्व अल्पेजी दादा पारकर यांच्यातर्फे भव्य दिव्य आयोजन. नाव काय दादा? मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सोहेल वाय देतील. आतिश जगताप मॅन ऑफ द मॅच आतिश जगताप त्यांना पुरस्कार देतील सोहेल भाई. आजचे प्रमुख पाहुणे आपल्या डीपीएल प्रीमियर लीगचे. एजे कृपया स्टेजशी संपर्क साधायचा आहे. एजे आतिश जगताप माझगावची माय माऊली विरुद्ध ब्लू बुल्स. ब्लू बुल्सच्या संघाने त्यांचा अतिरिक्त खेळाडू कोण आहे ते कळवायचं आहे. सामन्याला लवकरात लवकर सुरुवात. माझगावच्या मायमावलीकडून द ग्रेटेस्ट बॉलर शैलेश दादा कलवार. आणि व्हेरी फर्स्ट बॉल बोल्ड. क्या बात है.